24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। सीएम 24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी असेल किंवा दलितांसाठी देखील असेल किंवा दलितांच्या चळवळीमध्ये असेल, नामांतराच्या लढ्यामध्ये असेल, आपल्या मातंग समाजाने आजपर्यंत योगदान आणि बलिदान दिलेलं आहे। मात्र पहिल्यांदाच तुमच्या माझ्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी ज्या ज्या मांगवीरांनी आपलं बलिदान दिलं त्यामध्ये स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे, त्याचबरोबर बुलढाण्याचा आमचा अंकुशजी खंदारे, त्याचबरोबर धाराशिवचा कळंब तालुक्याचा भोसे गावचा आमचा अविनाशजी खंडागळे, या तीनही मांगवीरांनी आरक्षणासाठी आपलं बलिदान दिलं। या तीनही मांगवीरांना या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो। खरं तर मातंग समाजाच्या आजवरच्या इतिहासामधील हा ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल की संपूर्ण राज्यभरातलं विविध पक्षामध्ये असेल, विविध संघटनेमध्ये असेल, या नांदेड नगरीमध्ये अनेक या मांग रत्नांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आणि आज मातंग समाज 20 मेचा मोर्चा या आक्रोश मोर्चाच्या आयोजनाच्या निमित्त या नांदेड या पुण्य नगरीमध्ये होत असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी घाटे साहेब आणि मंचकावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर वंदनीय आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर भविष्यात जेव्हा केव्हा मातंग समाजाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहावा लागेल। अशा प्रकारचं आज या ठिकाणी नांदेडकरांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे। निश्चित आम्ही या ठिकाणी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत असताना माझी तमाम सर्व नेते मंडळीला आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींना देखील विनंती असेल, आज 5 तारीख आहे, 4 मे, या 4 तारखेला आदरणीय सोमनाथ भाऊ कांबळे मांगाचा ठाण्यावाद त्यांचं 4 मे 2021 ला निधन झालं। ज्या मांगाच्या वाघाने खऱ्या अर्थाने मातंग समाजाची चळवळ ही जगासमोर आणली। 26 फेब्रुवारी 2014 ला मुंबईच्या मंत्रालयाजवळ ज्यांनी सगळ्यात पहिला मांगासाठी मार खाल्ला आणि संपूर्ण दिवसभर प्रत्येक चॅनलला मांग दिसत होता, तो आरक्षणाचा प्रश्न दिसत होता। आज त्या सोमनाथ भाऊची पुण्यतिथी आहे। आपण या ठिकाणी सर्व राष्ट्रपुरुषांचे फोटो मांडलेले आहेत। खरं तर त्या ठिकाणी ज्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर आपलं बलिदान दिलेलं आहे, ज्यांनी लाईव्ह येऊन या ठिकाणी आरक्षणाच्या प्रश्नाची त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे, अशा लहुपुत्रांचे या ठिकाणी मांगवीरांचे फोटो देखील या ठिकाणी असणं अपेक्षित होतं। असो हरकत नाही, या ठिकाणी मी उणीवा करत बसणार नाही, कारण बराचसा वेळ झाला, जवळजवळ 3 तास झालेले आहेत। अनेक मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, अनेक जण या ठिकाणी बोलणार आहेत, काही लोकांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। मात्र या ठिकाणी बोलत असताना निश्चित अनेक मान्यवरांना माझी विनंती असेल की आपण अगोदरच्या वक्त्यांचं भाषण परत पुढं रेटत नेलं नाही पाहिजे। शिवाय अनेक वेळा तोच इतिहास आम्ही समाजासमोर मांडला नाही पाहिजे, कारण समाज घरं दारं कामं धंदे लेकरं बाळं सोडून या ठिकाणी आलेला असतो, 3-3, 4-4, 5-5 तास तो या ठिकाणी थांबलेला असतो। त्याला योग्य पद्धतीचं टॉनिक आणि मार्गदर्शन हे झालं पाहिजे। रटाळवाणी तेच आपण या ठिकाणी मांडत बसणं देखील योग्य नाही। या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत असताना आजची खरी तर बैठक मी आयोजकांना खरं या ठिकाणी मला माहिती नव्हतं आजच्या या बैठकीचं, या सभेचं नियोजन काय केलंय। खरं तर आयोजकांनी सर्व मान्यवरांची अगोदर या ठिकाणी आपण बैठक घ्यायला पाहिजे होती आणि त्या बैठकीमध्ये 20 तारखेच्या अनुषंगाने आपल्याला काय करायचंय हे ठरवायचं होतं। 3-4च लोकांनी मंचावरती येऊन आता नंतर बसायचंय, मात्र अगोदर जर बसलो असतो समाजाचा वेळ काय घ्यायचा आपण। 3-4 लोकांनी मार्गदर्शन केलं, मेसेज तो महाराष्ट्रामध्ये 2-3 माध्यमातून गेला, होऊ शकतं ना। मात्र असो हरकत नाही। या ठिकाणी माझी एकच विनंती असेल की आता मांडणी करत असताना वक्त्यांनी बोलत असताना
काल काय झालं त्यापेक्षा उद्यापासून काय करायचंय ह्याच्यावरती आपण सर्वांनी भर दिला पाहिजे, याच्यावरती बोललं पाहिजे. निश्चित एक ऐतिहासिक तो क्षण असणार आहे, ऐतिहासिक तो दिवस असणार आहे, भूतोना भविष्यातही असा तो दिवस असणार आहे. आजपर्यंत अशा पद्धतीची अशा प्रकारची आंदोलनं झाली नाहीत. आम्ही देखील अनेक संघटनांनी देखील या ठिकाणी आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने रस्त्यावरून अनेक आंदोलनं केली. मात्र अनेकांनी मिळून होत असलेलं हे 20 मेचं आंदोलन हे एक ऐतिहासिक आंदोलन असणारे बांधून तुम्हाला विनंती करायची गरज नाही, तुम्हाला यावंच लागेल. विनंती का करायची, कशाला करायची, कुणासाठी करायची? कुठल्या नेत्याला मोठं करायला जायचंय का? कुठल्या पक्षाला मोठं करायला जायचंय का? कुणाला मतं मागायला जायचंय का? नाही ना. विनंती काय करायची? आम्ही समजून घेतलं पाहिजे. आता 21वावं युग चालू आहे, लोक चंद्रावर चाललीत. आम्ही थोडं तरी बदललं पाहिजे ना, थोडी आमची कार्यपद्धती बदलली पाहिजे. आज आमच्या समोर काय घडामोडी घडतात, अनेक जण वेगवेगळ्या राज्याची वेगवेगळ्या नेत्यांची उदाहरणं देतात. मात्र महाराष्ट्र आणि इतर राज्याचं इथं उदाहरण लागू होत नाही. महाराष्ट्र राज्याला फुले शाहू आंबेडकरांचं पुरोगामी राज्य म्हणतात, पुरोगामी राज्य आहे. 1 ऑगस्ट 2024 ला आमच्या बापाच्या जयंतीच्या दिवशी निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, कुठल्या पक्षाने दिला नाही, ना आघाडी सरकारने, ना महाविकास, ना युती, ना महायुतीने. निर्णय कोणी दिलाय? सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. कधी दिलाय? या राज्याच्या आणि आमच्या बापाच्या जयंतीच्या दिवशी 1 ऑगस्ट 2024 ला. वर्ष पूर्ण होत आलं, अद्यापही त्याच्यावरती चर्चा नाही, निर्णय नाही. समिती झाली, मुदतवाढ दिली. जे काल परवा जन्माला राज्य आली, तेलंगणा राज्य आपल्या बाजूचं राज्य 2009 ला जन्माला आलं. महाराष्ट्र राज्य 65 वर्ष झाली जन्माला येऊन म्हातारं झालं. अजून या पुरोगामी राज्यामध्ये निर्णय होत नाही. उपेक्षित शोषित पीडितांना न्याय मिळत नाही. आणि मग अशा पुरोगामी राज्यामध्ये आम्ही इतर राज्याची उदाहरणं इथं लागू पडत नाही. आम्ही तेलंगणाचं जे मानतो, तेलंगणाचा वेगळा इतिहास आहे. तेलंगणामध्ये दुसरी संघटना आहे का मागाची? इथं किती संघटना आहेत? ह्याच्यातून या खडतर प्रवास करत करत आणि कालपर्यंत वेगळा पगडावर आमच्यावरती हिंदुत्वाचा पगडा, आमच्यावरती बहुजनाचा पगडा, आमच्यावरती दलितांचा पगडा, हे सगळी पगडी घेऊन आम्ही आजपर्यंत वाटचाल करत होतो. काल परवा कुठेतरी आम्ही मागण्याचा आता झेंडा आणि दांडा तो आता कुठेतरी खांद्यावर घेतलाय. कालपर्यंत आमचे खांदे दुसऱ्यांचे झेंडे, दुसऱ्यांचे दांडे वागवत होते. मात्र आज एक चांगली परिस्थिती झालेली, चांगली स्थिती आहे की आज झेंडा देखील आपला आहे, दांडा देखील आपला आहे आणि खांदा देखील आपलाच मागाचा या ठिकाणी आहे. एक चांगली परिस्थिती आहे. आणि या ठिकाणी आपण उदाहरणं देत असताना इतर राज्याची उदाहरणं लागू होत नाहीत. इतर अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी लागू पडत नाहीत. या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास, इथलं राजकारण, इथलं समाजकारण, आम्ही याला पुरोगामी म्हणायचं का? वर्ष होत आलं, निर्णय मिळत नाही या राज्यामध्ये, याला पुरोगामी म्हणायचं का जातीवादी म्हणायचं? अनेक लोक आम्हाला सांगतात बहुजनाचं राज्य. म्हणजे बहुजनाचं राज्य आहे का? आमचा विचार होतो का आम्ही बहुजन नाहीत का? मग इथला सत्ताधारी आहे, ठीक आहे, आम्हाला बरंच काय दिलंय, पुढे देणार आहेत. मात्र विरोधकांची काय तोंड शिवलीत का? त्यांनी बोलायला नको का? त्यांनी पिढ्यानपिढ्या आमची मतदान घेतलं नाही का? मग या ठिकाणी 20 तारखेच्या मोर्चाच्या नंतर माझी आयोजकांना या ठिकाणी विनंती असणार आहे की आपलं टार्गेट आणि आपला जो प्रोग्राम आहे तो 20 तारखेच्या नंतरचा प्रोग्राम आहे, आम्ही आत्ता तयार केला पाहिजे की 20च्या नंतर काय करायचंय. मग या ठिकाणच्या व्यवस्थेला कसा जाब विसरायचा, या ठिकाणी आमच्या मताची भीक घेणाऱ्या आमदाराला, खासदाराला कशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी वेटीस घालायचं याचा प्लॅनिंग झाला पाहिजे. निश्चित ही चळवळ आणि हा विषय मार्गी लागणं हे काय अवघड राहिलेलं नाही. मात्र हा प्रवास करत असताना आम्ही आत्ताशी कुठेतरी महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावर बोलायला लागलेलो आहे. कालपर्यंत काही ठराविक मंडळी, ठराविक संघटना, ठराविक नेते मंडळी या ठिकाणी बोलत होती. मात्र आज चित्र जे आहे की आज सर्व पक्ष, सर्व संघटना एका सुरामध्ये, एका आवाजामध्ये या ठिकाणी आपला हक्क मागण्यासाठी रस्त्यावर आलेले आहे. अशी परिस्थिती पूर्वी नव्हती बांधवांनो. जी परिस्थिती आज निर्माण झालेली ही परिस्थिती शेजारच्या आजूबाजूच्या राज्यामध्ये, मग ते तेलंगणा असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, या राज्यामध्ये गेल्या 30-40 वर्षापासून ही परिस्थिती चालू होती. त्या ठिकाणी इतर संघटना नव्हत्या, इतर वेगळा विषय नव्हता आणि आरक्षण आहे की आरक्षण हे हा विषय घेऊन मंदा कृष्णा मादिगांनी त्या ठिकाणी तेलंगणामध्ये चळवळ उभी केली. आम्ही शासकीय सेवेमध्ये असताना अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये
मंदा कृष्णाच्या प्रवासासाठी आम्ही विमानाची तिकीटं काढलेली आहे. घाटे साहेब मी स्वतः 28 हजाराची तिकीटं सत्यनारायण रागाडे मालिका आणि मंदा कृष्णाची तिकीटं आम्ही काढलेली आहेत. कधी कधी फोन यायचा की भाऊ आम्ही दिल्लीला आहे, आम्हाला हैदराबादला जायचंय, इथून त्यांची ऑनलाईन तिकीट आम्ही बुक करायचो. अनेक नेत्यांच्या या ठिकाणी सभा असतील त्या सभेला देखील आम्ही मदत करायचो. आम्ही काय राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये नव्हतो, आमच्या 7 पिढ्यामध्ये कुणी सामाजिक क्षेत्रात नव्हतं. मात्र ऍक्सिडेंटली आम्हाला या क्षेत्रामध्ये यावं लागलं आणि येत असताना मात्र या ठिकाणी आम्ही ज्यावेळी या संघटनेचा जन्म झाला त्यावेळी केवळ एकच विषय घेतला की या ठिकाणी मातंग समाजाला आपलं स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी आमचा स्वतंत्र हक्क मिळणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा विकास होणार नाही. हा विषय आम्ही या ठिकाणी समोर घेऊन या ठिकाणी वाटचाल करत असताना मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी कुणाचा राजकीय स्पर्धक नाही. नोकरी सोडली केवळ संघटनेसाठी सोडली, आमदारकी खासदारकी महामंडळ घेण्यासाठी मी नोकरी सोडली नाही किंवा त्यासाठी मी संघटना स्थापन केली नाही. अनेकांच्या डोक्यात अनेकांना वाटतं की भाऊंना महामंडळावर जायचंय, भाऊंना आमदारकी घ्यायची, आरती माझ्या मांगाच्या पायाची धूळ देखील नाही. मला त्या भानगडीत पडायचं नाही, मी तसला धंद्यावाला माग नाही. मला 2 आई आहेत, माझ्या 2 जन्मदाते आई आहे. एक मला जन्म दिला त्या आईचं माझ्यावरती एक कर्ज आहे आणि एक माझा समाज की ज्या समाजाने मला घडवलं ती माझी दुसरी आहे, तिचं कर्ज देणं लागतो. मुद्दल फेडू शकत नाही, व्याज देण्याचा प्रयत्न मी फक्त करतोय. धंदा करत नाही, कुणाला वर्गणे मागत नाही, कुणाला पद देखील मागत नाही. या ठिकाणी काम करत असताना निश्चित ज्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हा लढा लढला, या ठिकाणी आंदोलन केली, अनेक आंदोलनं झाली, अनेक आंदोलनामध्ये अनेक वेळा मार खाल्ला. मला अभिमान आणि गर्व आहे की माझ्या संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रचंड केसेस आपल्या अंगावर घेतलेल्या आहेत. प्रचंड अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्लाय, मग ते मुंबई असो किंवा नागपूर असो. मात्र या ठिकाणी वाटचाल करत असताना ज्या पद्धतीचं आम्हाला सहकार्य अपेक्षित होतं ते कालपर्यंत झालं नाही. मात्र निश्चित आज कुठंतरी सगळा राज्यातला मातंग समाज हा एका रंगामध्ये एका रूपामध्ये या ठिकाणी न्हावून निघत असताना आता ऐतिहासिक क्रांती करण्याचा दिवस 20 तारीख आलेली आहे. बांधून एक संधी आहे आपल्याला, तुम्हाला आम्हाला ही संधी आहे. आजवर आम्ही अनेक यात्रा जत्रा केल्या, अनेक यात्रा जत्रा अनेक पिढ्यानपिढ्या करत असताना त्या यात्रा जत्रेसाठी आम्ही कोंबडं बी घेऊन गेलो, बकरं बी घेऊन गेलो, पैसा बी व्याजाने काढला आणि त्या यात्रा केल्या. मात्र आमचं अजूनही दारिद्र्य अजून काय हटलं नाही. हटलंय का दारिद्र्य? हटलं नाही. अजूनही आमची परिस्थिती बदलली नाही. मात्र निश्चित आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एक काम करायचंय की प्रत्येक आपल्या बांधवांना, प्रत्येक भगिनीला, आपल्या नातेवाईकाला, मित्राला सांगायचंय की बाबा रे एक यात्रा ह्या 20 मेची कर, या मुंबईची यात्रा कर. आपल्या भावी पिढीचा भवितव्याचा विषय आहे. आमच्या भावी पिढीचं भविष्य जर घडवायचं असेल तर आपल्याला 20 मेचा मोर्चा सर्वात महत्वाचा आहे. त्या मोर्चासाठी आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी या अशा पद्धतीचं आवाहन केलं पाहिजे. आज एकंदरीत परिस्थिती चांगली आहे. कांबळे साहेब, अनेक लोक, विविध क्षेत्रातले लोक आज या प्रश्नावरती रस्त्यावर येत असताना माझी विनंती असणारे आज मातंग समाजामध्ये दानशूर लोक सुद्धा बाहेर यायला लागलेत, समोर यायला लागले. त्या चळवळीला मदत करत असताना जरा थोडंसं इथून पुढचं नियोजन एक हटके आणि वेगळ्या पद्धतीने असलं पाहिजे. मगाशी या ठिकाणी आमच्या अशोक भाऊंनी स्मारकाच्या बाबतीत मोदी साहेबांची अपेक्षा व्यक्त करत असताना या ठिकाणी निश्चित स्मारकाचं काम अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये चालू आहे. मात्र याच मंचावरती अमित भाऊ आहेत, सुनील भाऊ आहेत, जितेशजी आहेत, अनेक आमदार मंत्री वगैरे या ठिकाणी आहेत. माझी सर्वांना विनंती असणारे आपल्या वतीने की त्या जे स्मारक होतं अशोक भाऊ, त्या स्मारकामध्ये लवजी वस्तादांचा पुतळा हा 35 फुटाचा आहे. अमित भाऊ, माझी विनंती असणारे सर्वांना आणि त्या मोर्चामध्ये सुद्धा हा विषय घ्या की लवजींचं स्मारक परत होणार नाही. जे होतंय स्मारक आणि ते त्या ठिकाणी होत असताना ती पवित्र भूमी आहे आणि मग त्या ठिकाणी 35 फुटाच्या ऐवजी लवजींचा 100 फुटाचा पुतळा त्या संगमवाडीमध्ये बसला पाहिजे. इतरांचे बसतात, आमचे का बसत नाही? ज्यांनी देशासाठी अविवाहित राहून क्रांती केली, आपलं योगदान दिलं, बलिदान दिलं, अनेक समाज सुधारक घडवले, अनेक क्रांतिकारक घडवले, अशा या थोर भारत मातेच्या पुत्राचं त्या ठिकाणी स्मारक होत असताना ते देखील भव्य दिव्य असलं पाहिजे. आपण या ठिकाणी सरकारकडे, शासनाकडे, अमितजी आणि सुनीलराव आहेत की त्यांनी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करावी की त्या ठिकाणी पुतळ्याचं उंची त्या ठिकाणी वाढवण्यात यावी. निश्चित या मोर्चाच्या अनुषंगाने इतरही विषय आपण मांडत असताना माझी एक विनंती अजून एक असणार आहे की आता धनिक देखील आपले बाहेर पडलेले आहेत. माझी एक महाराष्ट्र राज्यातली जर माहिती घेतलीत तर महाराष्ट्र राज्यामध्ये हलगीचं जे मागाशी उदाहरण दिलं, महाराष्ट्र राज्यातलं जर बघितलं तर 99% मातंग समाज हा हलगी वाजवतो. आमच्याकडे हलगे आहेत ना,
आम्ही या ठिकाणी सगळं नियोजन करत असताना आयोजकांनी त्यामध्ये मी देखील आहे की अशा पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे की या महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक मांगोड्यातल्या मांगाच्या घरातली एक देखील हलगी त्याच्या घरामध्ये राहता कामा नये. या सगळ्याच्या सगळ्या हलग्या प्रेमाने असेल, विनंती करून असेल किंवा पैसे देऊन असेल किंवा दमदाटी करून असेल, त्या मांगोड्यातली प्रत्येक हलगी ही त्या आझाद मैदानावर वाजली पाहिजे आणि या राज्यकर्त्यांचे कानठाळ्या तिथं बसेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मांगाच्या हलग्या वाजल्या पाहिजे. आम्ही आजवर सगळ्यांसाठी हलगे वाजवलेत, मात्र 20 तारखेला आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी या ठिकाणी हलगे वाजवण्याचं देखील आपण आयोजन केलं पाहिजे. निश्चित अनेक गोष्टी या ठिकाणी राहिलेल्या आहेत. जवळजवळ 2.5 महिने या आम्हाला मोर्चासाठी मिळाले होते. 28 फेब्रुवारीला हा निर्णय झाला. पुण्यातल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनमध्ये सुनीलरावजी होते, अमितजी गोरखे होते, अनेक मंडळी होती, सकलची अनेक मंडळी होती. त्यांनी तो निर्णय घेतला आणि 20 तारीख त्यांनी फायनल केली. निश्चित ही तारीख फायनल केली असताना अनेक जण आता त्या ठिकाणी काम करते. तुम्ही तुमच्या पद्धतीने पत्रक काढताय, हँडबिल काढताय, पोस्टर काढताय, मात्र जे हँडबिल आपण काढलं त्या हँडबिलमध्ये आरक्षणाच्या प्रश्नावर ज्यांनी जीव दिला त्या तरुण मुलांचे फोटो नको का? विषय आरक्षणाचा आहे. आम्ही काही करत असताना थोडं हितून करा ना. का त्या मुलांचे फोटो नाहीत? तो संजय ताकतोडे जीव दिला ना त्यांनी, 32 वर्षाचं पोरग, उच्च शिक्षित पोरग, आरक्षणाच्या प्रश्नावर जीव दिलाय ना. जरी हा विषय अगदी ऐरणीवर नेला त्या छोटासा तरी फोटो टाका ना. तो अंकुश खंदारे बुलढाण्याचा, त्यांनी जीव दिला, चिठ्ठी लिहून फाशी घेतली, त्याचा फोटो टाका. आमच्या धाराशिवचा अविनाश खंडागळे रेल्वे खाली उडी घेतली साहेब त्यांनी. दादा त्यांनी रेल्वे खाली उडी घेतली ना, अशी उडी घेतली की त्याचे एवढे तुकडे झाले. पोलिस आले, त्यांनी ते तुकडे उचलले, त्या पोत्यामध्ये भरले, त्याचा ते पोतं नेलं, त्याचा विधी केला आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस सावडायची वेळ आली त्या सावडण्यासाठी त्याची हाडकं देखील भेटली नाही. म्हणजे एवढं प्रचंड त्यांनी बलिदान योगदान दिलेले जे आपले मागवीर आहेत त्यांचा फोटो देखील या पत्रकावर असला पाहिजे. ठीक आहे, जे आता पत्र प्रकाशित झाले इथून पुढच्या पत्रकामध्ये आपण या पद्धतीची काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी, एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आणि या ठिकाणी मान्यवरांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचा या ठिकाणी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. थांबतो. सर्वांना क्रांतिकारी